पुढची बातमी, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवरती मोठं संकट, पावसामुळे 40% शेती वाहून गेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हे विधान आहे। राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं आश्वासन सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे। जवळपास 40% आपली शेती महाराष्ट्रातली, त्याच्यावर असलेली पिकं ही पूर्णपणे त्या ठिकाणी नष्ट झाली आहेत, ती वाहून गेली आहे। पण जसं शिंदे साहेबांनी सांगितलं, अजितदादांनी सांगितलं, राज्याचं सरकार हे शेतकऱ्याच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहणार आहे। केंद्र सरकार आमच्या पाठीशी आहे, मोदीजी आणि अमित भाई आमच्या पाठीशी आहेत। त्यामुळे निश्चितपणे हे तर खरंच आहे, शेतकऱ्याचं झालेलं सगळं नुकसान हे आपण भरून देऊ शकत नाही। हे देखील खरं आहे की ज्यावेळेस उभी पिकं ही त्या ठिकाणी करपतात, उभी पिकं ज्यावेळेस त्या ठिकाणी झोपतात, त्यावेळी शेतकऱ्याचं दुःख हे अवर्णनीय अशा प्रकारचं असतं, कारण ते पीक शेतकऱ्याला पोटच्या पोरासारखं वाटत असतं। त्यामुळे त्याचा झालेला जो लॉस असतो, त्याचं त्या ठिकाणी आलेलं दुःख असतं, हे दुःख तर आपल्याला भरून काढता येत नाही। पण एवढं निश्चित करता येतं की तो शेतकरी पुन्हा आपल्या पायावर उभा राहील, भक्कमपणे उभा राहील। ही मदत तर राज्य सरकार निश्चितपणे करू शकते।